छत्रपती संभाजीनगरात एकेकाळी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत बाबा फर्जन याच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेनं मोठी धाड टाकली आहे। या कारवाईत तब्बल 5,58,00,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कोट्यावधीची रोकड, हजारो जिवंत काडतुसं, शस्त्रसाठा, सोनं चांदी आणि विदेशी दारूचा साठा उघडकीस आलाय। या प्रकरणी बाबा फर्जन याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूयात या धाड सत्रात नेमकं काय मिळालं। छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेनं मिटीमिटा परिसरातील दिवंगत बाबा फर्जन याच्या बंगल्यावर टाकलेल्या धाडीमध्ये मोठा साठा जप्त केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे ही कारवाई करण्यात आली। माहिती अशी होती की बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड, शस्त्र आणि विदेशी दारू लपवून ठेवण्यात आली। त्यानुसार पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्या पथकानं धाड टाकली। विशेष म्हणजे 13 जून 2026 रोजी बाबा फर्जन याचं निधन झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच ही कारवाई करण्यात आली। झडती दरम्यान बंद असलेल्या खोल्यांमधील कपाटं उघडताच पोलिसांनाही धक्का बसला, कारण आत कोट्यवधींची रोकड, शस्त्रसाठा, हजारो जिवंत काडतुसं, सोन्या चांदीचे दागिने आणि विदेशी मद्याचा साठा आढळून आला। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश, रोख रक्कम ही 5,26,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होता त्याचं नाव आहे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी। या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजने निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ही 5,58,28,194 रुपये इतकी आहे। या प्रकरणी बाबा फर्जन यांच्या पत्नी शीलाबाई बाबा फर्जन दोरडी यांच्या विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यामध्ये शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। बाबा फर्जनच्या बंगल्यातून काय जप्त? 5,26,29,000 रुपयांची रोख रक्कम, सोन्या चांदीचे ऐवज, 6 शस्त्र, तलवारी, चाकू आणि गुप्ती, 2 पिस्तुलं व मॅगझिनसह रायफल, एकूण 6,350 जिवंत काडतुसं, 12 बोरची 632 काडतुसं, 7.65 mm 1,878 काडतुसं, 22 बोरची 3,840 जिवंत काडतुसं, विदेशी दारूचा साठा। 80 ते 90च्या दशकात कामगार नेता आणि युनियन अध्यक्ष म्हणून उदयास आलेल्या बाबा फर्जन यांनी पुढे शहरात स्वतःचं मोठं नेटवर्क उभं केलं। वाळूज MIDC परिसरामध्ये त्यांचा दबदबा होता। त्यांच्यावर हत्येचा प्रयत्न, अपहरण, दंगल यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती। 80-90च्या दशकातील कामगार नेता व युनियन अध्यक्ष, जुन्या औरंगाबाद शहरात प्रभावी नेटवर्क, 1990 मध्ये अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली। वाळूज MIDC परिसरामध्ये मोठा दबदबा, विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दंगलसह अनेक गुन्हे, हिंदू डॉन म्हणून ओळख, संभाजीनगरच्या पतंगबाजीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध। तत्कालीन काळात हिंदू डॉन म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती। आता त्यांच्या निधनानंतर अवघ्या महिनाभरात त्यांच्या बंगल्यावर झालेल्या या कारवाईनं पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलंय। कायद्याच्या कचाट्यातून सुटलेल्या जुन्या गुन्हेगारी साम्राज्याच्या अवशेषांवर गुन्हे शाखेनं केलेली ही कारवाई आता अनेक नव्या तपासांना दिशा देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।